नमस्कार. 1 जानेवारी अख्खं जग जेव्हा नवीन वर्षाच्या जल्लोषात असतं तेव्हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या एका छोट्याशा गावात भीमा कोरेगावमध्ये जनसागराचा महापूर लोटलेला असतो. लोक तिथे पिकनिक साजरा करायला येत नाहीत, तर एका अशा स्तंभाला नतमस्तक व्हायला येतात ज्याने भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाची दिशा बदलली. हा स्तंभ म्हणजे विजय स्तंभ. हा पुरावा आहे त्या शौर्याचा जिथे केवळ 834 सैनिकांनी 28,000 सैनिकांच्या अवाढव्य फौजेला धूळ चारली. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत 1818च्या त्या 12 तासांच्या युद्धाचा थरार, महार सैनिकांचा तो अतुलनीय स्वाभिमान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इतिहासाला दिलेली नवी ओळख. चला तर मग इतिहासाची पाने उलटून पाहूया. तर हे युद्ध का झाले हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1818च्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी पुण्यात पेशवा बाजीराव द्वितीय याची सत्ता होती, परंतु ही सत्ता केवळ राजकीय नव्हती, तर ती एक कडक जाती व्यवस्थेवर आधारलेली होती. महार समाज हा मूळचा लढाऊ समाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या समाजाने स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले होते, पण पेशवाईच्या काळात परिस्थिती बदलली. अस्पृश्यतेचे नियम इतके कडक आणि अमानवीय होते की महार व्यक्तीला गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधून चालावे लागत असे. जेव्हा ब्रिटिशांशी युद्ध जवळ आले तेव्हा महार सैनिकांनी स्वाभिमानाने पेशव्यांकडे जाऊन मागणी केली की आम्हाला तुमच्या सैन्यात घ्या, आम्ही स्वराज्यासाठी लढू. पण दुर्दैवाने केवळ जातीमुळे त्यांची ही मागणी धुडकावून लावली गेली आणि त्यांचा अपमान करण्यात आला. हा अपमानच पुढे एका ऐतिहासिक युद्धाची ठिणगी ठरला. 31 डिसेंबर 1817ची ती रात्र ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीची एक तुकडी शिरूरहून पुण्याकडे निघाली होती. या तुकडीत फक्त 1834 सैनिक होते. यात प्रामुख्याने 500हून अधिक महार सैनिक होते, तर काही मुस्लिम, मराठा आणि ख्रिश्चन सैनिकही होते. दुसरीकडे भीमा नदीच्या पलीकडे पेशव्यांचे 28,000 सैनिक तळ ठोकून होते. यात 5,000 पायदळ आणि 20,000हून अधिक घोडेस्वार होते. विचार करा, 834 विरुद्ध 28,000. हे युद्ध म्हणजे मुंगीने हत्तीशी घेतलेली टक्कर होती. 1 जानेवारी 1818चा सूर्योदय झाला आणि कोरेगावच्या वेशीवर युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. कॅप्टन स्टॉन्टनचे सैन्य थकलेले होते. त्यांनी रात्रभर प्रवास केलेला होता. त्यांच्याकडे पुरेसे अन्न आणि पाणीही नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे शतकानुशतकांच्या अन्यायाचा बदला घेण्याची जिद्द. सकाळी 10 वाजता युद्ध सुरू झाले. पेशव्यांच्या सैन्यातील अरब सैनिकांनी कोरेगाव गावावर भीषण हल्ला चढवला. ब्रिटिश सैन्य चहूबाजूंनी वेढले गेले होते. गावातील अरुंद गल्ल्यांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. दुपार झाली होती. कडक ऊन, धूळ आणि रक्ताचा सडा. ब्रिटिश सैन्यातील युरोपियन अधिकारीही हाबकले होते. त्यांना वाटले की आता आपण शरण जावे, पण तिथेच महार सैनिक ढाल बनून उभे राहिले. त्यांना माहीत होते की जर आज आपण हरलो तर पुन्हा तोच झाडू आणि तेच मडकं नशिबी येईल. युद्धात तलवारी तुटल्या होत्या, बंदुकांच्या गोळ्या संपत आल्या होत्या, पण महार सैनिकांचे शौर्य संपले नव्हते. त्यांनी हाताने दगडाने झुंज दिली. तो दिवस अशा बलिदानाचा होता की जे सांगताना आजही अंगावर शहारे येतात. संध्याकाळचे 6 वाजले आणि आश्चर्य म्हणजे 28,000च्या फौजेला माघार घ्यावी लागली. पेशव्यांचे सैन्य तिथून निघून गेले आणि 1834 शूरवीरांनी हा चमत्कार करून दाखवला होता. या युद्धात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ 1822मध्ये ब्रिटिशांनी तिथे 65 फूट उंच विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर शहीद सैनिकांची नावे कोरली गेली. यात नाक, उदाहरणार्थ सोमनाक, रक्तनाक ही पदवी असलेले 22 महार सैनिक होते. पण हा इतिहास काळाच्या ओघात विसरून गेला असता जर 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे भेट दिली नसती. बाबासाहेबांनी या स्तंभाकडे पाहून जगाला सांगितलं की हा केवळ ब्रिटिशांचा विजय नाही,
तर हा माझ्या लोकांच्या स्वाभिमानाचा विजय आहे. त्यांनी या स्थळाला शौर्यभूमी ही ओळख दिली. तेव्हापासून हा दिवस म्हणजे शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी इथूनच प्रेरणा घेऊन पुढे महार रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केले. तर भीमा कोरेगावच्या या इतिहासाकडे केवळ एक लष्करी विजय किंवा 2 गटामधील संघर्ष म्हणून पाहू नका. हे युद्ध होते माणूस म्हणून नाकारलेल्या अधिकारांच्या पुनर्प्राप्तीचे. हे युद्ध होते पिढ्यानपिढ्या लादलेल्या विषमतेविरुद्ध पुकारलेल्या क्रांतीचे. आणि हे युद्ध होते मानवी स्वाभिमानाला सर्वोच्च स्थानी बसवण्याचे. आजही महार रेजिमेंट भारतीय लष्कराची शान आहे. त्यांचे ब्रीदवाक्य आहे यशसिद्धी. हा इतिहास आपल्याला शिकवतो की जेव्हा माणूस आपल्या सन्मानासाठी लढतो तेव्हा संख्येने कितीही कमी असला तरी तो जगातील सर्वात मोठ्या संख्येलाही नमवू शकतो.